राज्यात ऑनलाईन चना नोंदणीला सुरुवात होताच धामणगावमध्ये शेतकऱ्यांची एकच झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। नोंदणीसाठी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात सकाळपासूनच शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली। यंदा नाफेडकडून चना खरेदीकरिता ऑनलाईन आणि बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी सुरू करण्यात आली आहे। बोटांचे ठसे देऊन नोंदणी होत असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः उपस्थित राहणं बंधनकारक आहे। 1 मार्च रोजी सकाळी 5 वाजल्यापासूनच शेतकरी रांगेत उभे होते। नोंदणीसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। उन्हाचा चटका आणि वाढती गर्दी यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं। गर्दी नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पोलीस बंदोबस्त मागविला। पोलिसांच्या उपस्थितीत सध्या नोंदणी प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती आहे। मात्र खरेदी विक्री संघाकडून साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नसल्याने शेतकरी संतप्त झाले असून अनेकांनी प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली। ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी सोयीची ठरावी हा उद्देश असला तरी नियोजन अभावी धामणगावमध्ये गोंधळाचे चित्र दिसून आले। आता प्रशासन पुढील दिवसात योग्य व्यवस्था करणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे।